शरद पवार राजकीय पटलावरील चाणक्य. मागच्या 50 वर्षांच्या राजकारणात आपल्या डावपेचांनी आणि रणनीतीनं भल्या भल्या पैलवानांना चितपट करणारा पहिलवान. पवारांच्या खेळ्या, पवारांनी टाकलेले डाव यांसारख्या अनेक बातम्यांभोवतीच महाराष्ट्राचं राजकारण मागील काही वर्षात फिरताना दिसलं, अनुभवायला मिळालं. कुणाशी कधीही आघाडी करणं, सरकार पाडणं हा तर पवारांच्या डाव्या हाताचा खेळ. मात्र आता याच शरद पवारांचेच दिवस फिरलेत. शरद पवारांचा पक्ष फुटला, राष्ट्रवादी त्यांच्या हातातून निसटली. कधी नव्हे ते शरद पवारांच्या आमदारांची संख्या अवघ्या 10 ते 12 आली. त्यातच निवडणूक निकालानंतरच शरद पवारांना आता निवृत्तीशिवाय पर्याय नाही असं देखील बोललं जातंय. नेमकं काय काय घडतंय? मी काय म्हातारा झालोय का असं म्हणणाऱ्या शरद पवारांना निवृत्तीशिवाय पर्याय नाही असं आम्ही का म्हणतोय, त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. शरद पवारांना निवृत्तीशिवाय पर्याय नाही याचं पहिलं कारण म्हणजे त्यांचं वय. अभी तो मैं जवान हूं असं शरद पवार कितीही म्हणत असले तरी त्यांचं वय हे 85 वर्ष आहे हे कोणीही टाळू शकत नाहीये. भलेही आज शरद पवार राजकारणात नव्या जोमानं सक्रिय नसतील, पण तरुणांना सुद्धा लाजवेल असं काम ते करत आहेत. मात्र वाढत्या वयामुळे शरद पवारांच्या राजकारणाला मर्यादा आलेत हे सुद्धा कोणीही नाकारू शकत नाहीये. शरद पवारांना निवृत्तीशिवाय पर्याय नाही याचं दुसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे राष्ट्रवादीतली फूट. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत 2 गट पडले. घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगानं दादांना दिलं. पवारांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं. या चिन्हावर त्यांनी लोकसभेला 8 खासदार निवडून आणले खरे, पण विधानसभेला मात्र त्यांचं पुरतं पाणीपत झालं. अनेक सहकारी दादा गटात गेल्यानं आधीसारखंच पक्ष चालवणं सोपं राहिलेलं नाहीये. अनेक अडचणींना सुद्धा सामोरं जावं लागतंय. राष्ट्रवादी फुटीनंतर नवीन नेत्यांची फळी उभारणं, त्यांना मिळून मिसळून घेणं, जबाबदारी देणं हे अजून तरी शरद पवारांना म्हणावं तसं जमलेलं नाहीये. त्यामुळंच पवार सध्या बॅकफूटवर आलेत. शरद पवारांना निवृत्तीशिवाय पर्याय नाही याचं तिसरं कारण म्हणजे मजबूत सत्ताधारी. राज्यात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या महायुतीची सत्ता पुन्हा एकदा आली. फक्त सत्ताच आली नाही तर तब्बल 232 आमदारांचं बहुमत मतदारांनी महायुतीच्या पाड्यात टाकले. तर महाविकास आघाडीच्या आमदारांची संख्या 100च्या आत आहे. नवनवीन योजना, विकासाची कामं आणि हिंदुत्वाचं राजकारण यामुळे सत्ताधारी महायुती जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. याउलट विरोधक हे पूर्णपणे हतबल आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेता सुद्धा नसणं ही अशी एकूण परिस्थिती आहे. त्यामुळं समोर मजबूत सत्ताधारी असताना आपला पक्ष जिवंत ठेवणं, आमदारांना एकत्रित ठेवून पुन्हा सत्ता खेचून आणणं पवारांना वाटतं तितकं सोपं नाहीये. शरद पवारांना निवृत्तीशिवाय पर्याय नाही याचं चौथं कारण म्हणजे राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद आणि खासदार फुटीची शक्यता. अजितदादांच्या बंडानंतर शरद पवारांना मानणाऱ्या नेत्यांनी साहेबांना साथ दिली खरी. त्यात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, रोहित पवार आणि देशमुख यांच्यासारख्या नेत्यांची नावं सुद्धा आहेत. या नेत्यांसाठी आजही शरद पवारांचा शब्द अंतिम शब्द आहे हे सुद्धा खरं आहे. पण यात अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चा अनेकदा बाहेर आल्या आहेत. खास करून जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातील कोल्ड वॉर शरद पवारांसाठी मुख्य डोकेदुखी ठरत आहे. या नेत्यांमधील अंतर्गत मतभेदामुळे पक्षाविषयी चुकीचा मेसेज बाहेर जातोय आणि त्याचा परिणाम पक्षवाढीवर होताना दिसतोय. दुसरीकडे शरद पवार गटातील 7 खासदार भाजप किंवा दादा गटात जाणार असल्याची शक्यताही समोर आली आहे. सध्या तरी अशी कुठलीही गोष्ट घडली नसली तरी भविष्यात हे खासदार इकडं तिकडं जाणारच नाहीत असं ठामपणे कोणीच सांगू शकत नाहीये. पवारांचे विश्वासू असलेल्या जयंत पाटील यांच्याही भाजप प्रवेशाच्या बातम्या अजूनमधून येत असतात. पूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण यात भरपूर बदल झालाय. आजचं राजकारण हे सत्ताकारण झालंय. सत्तेत राहण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. त्यामुळेच विरोधात असलेल्या पवारांसाठी पक्ष चालवणं दिवसेंदिवस अवघड बनत चाललंय. शरद पवारांना निवृत्तीशिवाय पर्याय नाही याचं पुढचं कारण म्हणजे अजित पवारांची वाढलेली राजकीय पॉवर. खरं तर राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवारांसोबत 40 आमदारांचं बळ होतं. मात्र तरीही लोकसभेला अजितदादा गटाला अवघा 1च खासदार निवडून आणता आला. त्यामुळं दादांच्या बंडानंतर सुद्धा साहेबच राष्ट्रवादीचे बॉस आहेत असं देखील बोललं गेलं. पण विधानसभेला मात्र सगळंच उलट झालं. पवारांच्या आमदारांचा आकडा 15च्या पुढे गेलाच नाहीये. उलट अजित पवारांनी मात्र सर्वांना आश्चर्यचकित करत 40च्या वर आमदार निवडून आणले. अजित पवार पुन्हा एकदा सत्तेत गेले, उपमुख्यमंत्री देखील झाले.
राज्याच्या तिजोरीच्या चाव्याही त्यांच्याकडेच आहेत. त्यामुळं अजितदादांकडे येणाऱ्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा ओढा आगामी काळातही वाढण्याची शक्यता जास्त आहे. अजित पवारांची ताकद जशी जशी वाढत जाईल तसं तसं शरद पवारांची पॉवर कमी होणार, हे सुद्धा तितकंच खरं आहे. शरद पवारांना निवृत्तीशिवाय पर्याय नाही, याचं पुढचं कारण म्हणजे महाविकास आघाडीची पुढीच्या दिशेने चाललेली वाटचाल. खरं तर समोर महायुतीसारखा बलाढ्य आणि मजबूत सत्ताधारी असताना महाविकास आघाडीनं एकत्रित लढा दिला तरच तिन्ही पक्ष टिकून राहतील, हे वास्तव आहे. मात्र विधानसभेला दारुण पराभव होऊनही महाविकास आघाडीतील अंतर्गत कुरघोड्या काय कमी होताना दिसत नाहीयेत. काँग्रेस आणि ठाकरे गटातील वादामुळे महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आहे. संजय राऊतांनी तर मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढेल असं जाहीर करून टाकलंय. त्यामुळंच इथून पुढं महाविकास आघाडी एकत्रित राहते का, हाही प्रश्नच आहे. जर महाविकास आघाडी फुटली तर शरद पवारांच्या पक्षाला सगळ्यात मोठा सेटबॅक बसेल. फुटलेल्या पक्षाला घेऊन स्वबळावर कोणतीही निवडणूक लढवणं आणि जिंकणं हे जवळपास अशक्य आहे. त्यामुळेच अशा या राजकीय चक्रव्यूहात अडकलेल्या शरद पवारांना निवृत्ती घेण्याशिवाय पर्याय नाही, असं देखील म्हटलं जातंय. बाकी तुम्हाला काय वाटतं? शरद पवार यांनी खरंच राजकारणातून निवृत्ती घ्यावी का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.